ठीक आहे, गुन्हे दाखल करायला मी घाबरत नाही, मात्र शेतकऱ्यावर बोलत असताना, शेतकऱ्याची बाजू मांडत असताना आम्ही कुणाला घाबरणार नाही, आम्ही तुमच्या गुन्ह्याला घाबरणार नाही. आणि शेतकऱ्याच्या तरण्याबाण मर्दपुरांनो, अरे लोकशाही वाचवण्यासाठी, यांची झुंडशाही हाणून पाडण्यासाठी हा पठ्ठ्या रस्त्यावर उतरलाय. एसपी ऑफिसला मी आता हजर राहण्यासाठी चाललोय. माझ्यावर गुन्हा दाखल झाला, मला पावबंद करण्यासाठी, अटक करण्यासाठी ऍडिशनल एसपी मॅडम यांच्या कार्यालयात हजर राहा 12 वाजेपर्यंत असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र सरकारच्या गाडीत मी जाणार नाही, सरकारची गाडी मला आवडत नाही, सरकारच्या गाडीला मी बोजा बनणार नाही. मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून असं रस्त्यावर चालत जाणार आहे, एसपी ऑफिसला चालत जाणार आहे. आळंदपासून निघालो. आपण एसपी ऑफिस ऍडिशनल एसपी मॅडम यांच्याकडे चाललेलो आहे. आता आपण फुलंब्री या ठिकाणी आलेलो आहे आणि सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आदर्श मुख्यमंत्री, आपल्याला विनंती आहे की जसं मी शेतकऱ्यासाठी आवाज उचलला, माझ्यावर गुन्हा दाखल केला, तसं या तालुक्याचे आमदार आणि या तालुक्याचे आमदार पती अतुल चव्हाण यांनी 4000 कोटीचा घोटाळा केला. यांनी 250 कोटीचे स्कॅनर दुसऱ्याच्या टेंडरला मारून दिले. यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी ही मागणी घेऊन आणि आमच्यावर झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आम्ही अटक होण्यासाठी ऍडिशनल एसपी मॅडम यांच्या कार्यालयात पायी या ठिकाणी निघालेलो आहे. आणि आता या फुलंब्री तालुक्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला जर का गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे करायला मी तयार आहे. शेतकऱ्यासाठी आवाज उचलणं जर का गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे घ्यायला मी तयार आहे. अरे शेतकऱ्यांसाठी फासावर देखील जायला मी तयार आहे. मात्र इथले आमदार आणि इथले आमदार पती 40-40 एकर जमिनी घेतात आणि इलेक्शन मध्ये 4-4, 5-5 कोटी रुपये खर्च करतात. हा खर्च ते कुठून करतात, ही संपत्ती त्यांनी कशी कमावली, त्याच्यावर एसआयटी चौकशी सन्माननीय गृहमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ लावावी. अन्यथा ही रथ यात्रा ऍडिशनल एसपी मॅडम यांच्या तिथून मुंबईकडे रवाना होणार आहे. अतुल चव्हाण यांचा 70,000 कोटीच्या घोटाळ्यात देखील नाव आहे आणि पुन्हा 4,000 कोटीचा घोटाळा केला आणि इथं फुलंब्रीला कारखान्याच्या बाजूला 40 एकर जमीन घेतली. या अतुल चव्हाणकडे एवढा पैसा आला कुठून, सत्तेची गुर्मी आली कुठून, आणि सत्तेच्या गुर्मीच्या पायी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आमच्यावर शेतकरी बांधवांवर गुन्हे दाखल करतायत. त्यांच्या निषेधार्थ ही यात्रा फुलंब्री या ठिकाणी आली असताना या फुलंब्रीमध्ये आमचे सहकारी मित्र गणेश भैया सुरभये आमचा या ठिकाणी स्वागत सत्कार करणार आहे आणि ही अशी यात्रा या ठिकाणी पुढे निघणार आहे. चला भैया, आज आम्ही शेतकरी तर्फे आमच्या मंगेश भाऊला जाहीर पाठिंबा करतो. मंगेश भाऊ, तुम्ही फक्त सांगा, आम्ही शेतकरी म्हणून या अनुराधा अतुल चव्हाणला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या शेतकरी पुत्राचा, या जनतेची एक कळकळीची विनंती आहे.
फक्त मंगेश भाऊ तुम्ही सांगा या अनुराधा ताई चव्हाणला काय करायचं आम्ही सगळे शेतकरी मिळून एक करून दाखवू. जय जवान जय किसान. माझं काय चुकलं ते सांगा ना सर. मला काय म्हणायचं तुम्हाला प्रतिबंधक कारवाईसाठी नाही का बरं कारवाई का बरं तेच प्रश्न आहे. बोलवलं तुम्हाला. सर असं माझं काय चुकलं मी शांततेत चाललो शांततेत चाललो मी माझं काही उद्देश नाही काही नाही. माझे प्रश्न आहे मला उत्तर मागायचं आहे लोकशाही पद्धतीनं मी मागतोय. तक्रार द्या मी पण एक सामान्य नागरिक आहे माझी पण तक्रार द्या. आमदाराचं ऐकून तक्रार घेताय तुम्ही मग माझी पण घ्या. माझा पण आरोप आहे माझ्याकडे पुरावे आहे सगळे व्हिडिओ कॉपी आहे सगळे. मला काय म्हणायचं तुम्हाला जायचं ना तुम्ही साध्या असं तुम्ही फॉर्ममध्ये जाऊ शकता असं आंदोलन मी ऑफिसला जाणार नाही मी बाहेर बसणार आहे माझी समस्या मीडियासमोर मांडणार आहे सोशल मीडियासमोर मांडणार आहे. तुम्ही माझी पण तक्रार घ्या मी साध्या वेळेस जातो. माझी तक्रार घेईन नाही कोणी त्यांचे आमदार म्हणून घेतली. हो, मला बोलवलं तर मी चालले साहेब मला तुमच्या गाडीत नाही यायचं. नाही कायदेशीरसाठी तुम्ही असं आंदोलन नाही सर माझं पण ऐकून तर घेतलं पाहिजे ना. माझं काय चुकलं माझं ऐकून तर शेतकऱ्यासाठी आवाज उचलल्यावरून माझ्यावर गुन्हा दाखल केला बरोबर. मग आता यांच्यावर 250 कोटीचा घोटाळ्याचा आरोप आहे. माझी तक्रार घ्या. काल परवाच्या आमदारांना जान्हवी साहेबांनी केलेला आरोप आहे त्याचे पुरावे माझ्याकडे. माझी तक्रार घ्या आणि मग मी पण शांततेत सहकार्य करतो. नाहीतर हे बघा मी काही उद्रेक करत नाही शांततेत चाललो. असं सुडाच्या भावनातून साहेब तुम्हाला चेक करता का सांगा बरं. माझं काय चुकलं ठीक आहे भावनेच्या भारात मी एखादा शब्द बोललो असेल मग आमदाराला नाही बोलायचं तर कोणाला बोलायचं साहेब आम्ही खरं सांगा तुम्ही. विषयात यांच्या मागं फिरायचं नाही किंवा यांनाच मतदान करायचं तरच आपले कामं होतील असा मेसेज जातोय की नाही त्याच्यात तुम्ही गुन्हा दाखल करणार बोललो म्हणून बोलायचं पण नाही. मग काय नेमकं काय आहे सर म्हणजे तुम्हाला तरी विचार करण्यासाठी गोष्ट आहे ना. लोकशाही राहिली आहे आणि मी पाहणार तर आहे माझ्या काळजात आहे ते शेतकऱ्याचा कळवाळा मी त्याला काय करू. तो गुन्हा असेल तर तुम्ही मला मग टाकून द्या मध्ये तडीपार करून द्या कुठेतरी पाठवून द्या काय करू तुम्ही सांगा. तुम्हाला हे चुकीचं वाटत असेल ना. या ठिकाणी फुलंब्रीचे सन्माननीय API साहेब आलेले आहेत. त्यांचं म्हणणे की बाबा तुमच्यावर आम्ही कारवाई करणार नाही आहोत. मी काय दारूसाठी भांडत नाही मी काय वाळूसाठी मुरमासाठी भांडत नाही. मी शेतकऱ्यासाठी भांडतो आहे आणि शेतकऱ्यासाठी भांडणं हा माझा अधिकार आहे. आणि म्हणून साहेबांच्या विनंतीला मान देऊ पण मी म्हणलं मी कुठलीही नोटीस घेणार नाही पाबंद मी होणार नाही. आमदाराला प्रश्न विचारणं हा माझा संवैधानिक अधिकार आहे आणि वारंवार या ठिकाणी मी प्रश्न विचारत राहील असं या ठिकाणी मी सांगून या ठिकाणी साहेबांच्या विनंतीला मान देऊन आजचं हे आंदोलन थांबवत आहे आणि SP ऑफिसकडे जाण्याऐवजी आता आम्ही घरी जातो. मंडळी बघितलं का मंगेश साबळे यांचे हे अनोखे आंदोलन. मंडळी खरंच या माणसाला बोलावं तितके शब्द कमी. आमदार खासदाराचे पगार कमी करा पण शेतकऱ्यांसाठी तुम्ही मदत द्या. हा माणूस जिल्हा परिषद सुद्धा यांचा पराभव मंडळीने केला. शेवटी चांगल्या माणसाचं लोकांना सहन होत नाही. या माणसाला पाडून काय भेटले. आता किती आंदोलनं करतो हा माणूस बघा तुम्ही रोडवर उन्हा तानाचं रोडवर जातो मंडळीसाठी पण आंदोलन करतो. आंदोलन करून माणसाला हा थोडा वेगळा न्याय भेटेल का असं. तर मंडळी हे आहे मंगेश साबळे यांचे अनोखे आंदोलन. दुधासाठी यांनी रस्त्यावर सत्याग्रह केला. आता तुम्ही बघू शकता मंगेश साबळेचे या गणवेशामध्ये यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन काल केले आणि आंदोलन करत असताना यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. शेवटी लोकांनी यांचा पराभव मान्य केला आणि यांना पराभव केले. धन्यवाद मंडळी.